नमस्कार, मी प्रियंका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, आज आपण शनिदेव यांच्या कृपेने एक सविस्तर आणि नियमपूर्वक केला जाणारा एक साधा, सोपा आणि सात्विक उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा उपाय विशेषतः त्या कुटुंबासाठी आहे ज्यांच्या घरातील एखादी मुख्य व्यक्ती किंवा घरातील व्यक्ती दारूच्या व्यसनामुळे त्रस्त आहे आणि त्यामुळे त्या घरात सतत कलह, वादविवाद किंवा आर्थिक अडचणी किंवा मानसिक ताणतणाव निर्माण झालेला आहे. आणि हा उपाय जो आहे तो श्रद्धा, संयम आणि सातत्याने केल्यास तुमच्या घरात सकारात्मक बदल दिसू लागतील. तो व्यक्ती दारूच्या नशेपासून दूर होईल आणि जर तुमच्या घरामध्ये आपला मुलगा दारू पित असेल तर हा उपाय सुद्धा तुम्ही त्यासाठी करू शकता. तर यासाठी योग्य दिवस कोणता आहे, वेळ काय आहे ते सांगते. हा उपाय तुम्हाला फक्त शनिवारच्या दिवशी करायचा आहे. शक्यतो शनिवारी संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर करायचा आहे. सलग 7 शनिवार हा उपाय तुम्हाला अगदी श्रद्धापूर्वक तुम्हाला करायचा आहे. हे खूप यामध्ये खंड पडू देऊ नका. जर एखादा शनिवार चुकला तर पुन्हा सुरुवातीपासून 7 शनिवार पूर्ण करा. परत पहिला, दुसरा, तिसरा शनिवार असं 7 शनिवार तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. पण मध्ये खंड पडू देऊ नका. मित्रांनो, आता यासाठी लागणारं वस्तू काय आहे, साहित्य काय लागणार आहे ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगते, ते नीट ऐका. आता बडीशेप तुम्हाला 125 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम. त्यानंतर काळे तीळ 100 ग्रॅम घेऊ शकता किंवा 125 ग्रॅम घेऊ शकता. हे तुटलेले असू नयेत किंवा खराब किंवा पांढरे मिसळलेले तीळ वापरू नका. स्वच्छ काळे तीळ वापरा. एखादं काळा स्वच्छ कापड, काळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे, नवीन घ्या. एक नाणे घ्या, 1 रुपयाचं, 5 रुपयाचे किंवा दक्षिणा घ्या. त्यानंतर तेलाचा दिवा लावायचा आहे. तिळाचं तेल तुम्हाला इथे वापरायचं आहे, ते खूप चांगलं राहील. आणि 1-2 अगरबत्ती तुम्हाला घ्यायची आहे. ते याप्रमाणे वस्तू तुम्ही जमा करू शकता. त्यानंतर उपाय करण्याची पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला सांगते. त्यासाठी कोणती तयारी करायची आहे. आता बघा, शनिवारी सकाळी तुमची अंघोळ झाली, स्नान करून झालं की तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर तुमचं मन जे आहे ते शांत ठेवा. शक्य असल्यास त्या दिवशी तुम्ही वादविवाद घरात करू नका, भांडण करू नका, शांत राहा. संध्याकाळी देवघरात किंवा शनिदेव यांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे. ओके, देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. तुम्ही ती पोटली तयार करायची आहे. ती कशी करायची ते तुम्ही व्यवस्थित इथे लक्ष देऊ नये का, मी सांगते. आता तुम्ही जे साहित्य घेतलंय, बडीशेप आणि काळे तीळ, हे एकत्र करायचं आहे. हे मिश्रण काळ्या कपड्याच्या मध्यभागी ठेवून द्यायचंय. ओके, त्यात एक नाणं तुम्हाला किंवा जी काही दक्षिण आहे ती ठेवून द्यायची. आणि जे काळा कपडा घेतला आहे त्या कपड्याला एक छान छान प्रकारे गाठ बांधायची आहे. पोटली तयार करा. आता ही पोटली बांधताना तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे की हे शनिदेव महाराज, या उपायाद्वारे आमच्या घरातील व्यसन, अडचणी आणि संकट दूर करा. माझ्या या व्यक्तीला व्यसन मुक्त करा, असं तुम्हाला बोलायचं आहे. आता ही पूजा विधी नेमकी कशी करायची बघा. तिळाच्या तेलाचा तुम्हाला इथे दिवा लावायचा आहे. अगरबत्ती घेतली ती तुम्हाला अगरबत्ती तिथे लावायची, अर्पण करायचे. शक्य असल्यास शनिदेवाच्या मंत्राचा जप करायचा आहे. 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आता जी मी सांगणार ती मुख्य गोष्ट आहे या पूर्ण उपायामधली, ते लक्ष देऊ नये का. आता बघा, ज्याला दारूचं व्यसन आहे त्या व्यक्तीला तुम्ही समोर बसवायचं आहे. तयार केलेली जी काळ्या कपड्याची पोटली आहे त्याच्या डोक्यावरून तुम्हाला 7 वेळा गोल फिरवायचे किंवा असे पूर्ण फिरवला तरी चालेल किंवा असं 7 वेळा फिरवला तरी चालेल. ओके, आता प्रत्येक वेळी किंवा त्यावेळी जेव्हा फिरवताना तुम्हाला असं बोलायचे प्रार्थना की हे शनिदेव महाराज, या व्यक्तीला दारूच्या व्यसनातून मुक्त करा. आमच्या घरात शांती, सुख आणि समाधान लाभू द्या. एवढं तुम्हाला प्रत्येक 7 वेळा तुम्हाला फिरवताना 7 वेळा बोलायचे. आता या पोटलीचं विसर्जन कसं करायचंय. आता हे तुम्ही 7 वेळा फिरवल्यानंतर ही पोटली वाहत्या पाण्यात विसर्जित करा त्याच दिवशी. किंवा एखाद्या पिंपळाचं झाड तुमच्या घराजवळ असेल तर झाडाखाली त्या मुळाजवळ तुम्ही ठेवून द्यायची आहे. आता पोटली ही जी आहे ती घरात परत आणू नका. ती तुम्हाला बाहेरच कुठेतरी पाण्यात विसर्जित करायची आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे किती दिवसात याचा परिणाम दिसेल. होय, तर हा उपाय केल्यानंतर सलग तुम्हाला 7 शनिवार करायचं आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. 7 शनिवार कंप्लीट करायचे. अनेकांना काय होतं, 3ऱ्या किंवा 4थ्या शनिवारपासून याचा सकारात्मक बदल जाणवू लागतो. 7 शनिवार पूर्ण झाल्यावर स्पष्ट सकारात्मक परिणाम तुमच्या घरात दिसू लागतो. तो व्यक्ती पूर्णपणे व्यसनमुक्त होतो आणि लक्षात ठेवा की
परिणाम जो आहे श्रद्धेवर आणि व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. अगदी मनापासून हा तुम्ही उपाय करा. आता यामध्ये महत्त्वाच्या सूचना काय आहेत, काय सावधगिरी बाळगायची आहे ते सांगते. उपाय करताना मनात कोणतीच शंका ठेवू नका की होईल की नाही, फायदा दिसेल की नाही. या गोष्टी मध्येच थांबवू नका, खंड पाडू नका. त्या व्यक्तीशी प्रेमाने आणि संयमाने वागायचं आहे. शक्य असल्यास व्यसनमुक्तीबाबत तुम्ही एखादे वैद्यकीय मदतही घेऊ शकता. हा उपाय आध्यात्मिक आधार देतो बघा. पण व्यसनमुक्तीसाठी वैद्यकीय किंवा मानसिक आधार देखील महत्त्वाचा असतो. तर या गोष्टी तुम्ही लक्ष द्या. आता इथे शेवटची प्रार्थना अशी करायची आहे की हे शनिदेव महाराज, आमच्या घरातील सर्व संकटे दूर करा, व्यसनमुक्त जीवनाचा आशीर्वाद द्या आणि आमच्या कुटुंबात सुख, शांती आणि समाधान नांदो, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ओके. तर हा उपाय इथेच संपलेला आहे. तुम्हाला जास्त काही साहित्य लागणार नाही. फक्त काळे तीळ, बडीशेप ती 125 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम घ्यायची आहे आणि काळा कपडा, नवीन एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीची संमती घेऊनच त्या व्यक्तीसमोर तुम्हाला 7 वेळा ती पोटली त्याच्या डोक्यावरून फिरवायची आहे. ओके. तर आपण ज्या प्रकारे लहान मुलाची नजर काढतो त्या प्रकारेच तुम्हाला 7 वेळा त्याच्या पूर्ण शरीरावरून तुम्हाला ती पोटली फिरवायची आहे आणि ते सगळं आहे ते पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचे. अगदी साधा, सोपा, सात्विक उपाय आहे. करून पहा. तुम्हाला अगदी 7 शनिवार कंप्लीट झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येईल किंवा 4थ्या किंवा 5व्या शनिवारी तुम्हाला याचा परिणाम अगदी पॉझिटिव्ह, एकदम सकारात्मक बदल दिसून येईल. तो व्यक्ती स्वतःहून दारूपासून वेगळाच होईल. त्याला दारू हा प्रकारच समजणार नाही नंतर. तर हा उपाय करून पहा. मी भेटेन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. असे कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे आहेत किंवा कोणत्या विषयावर तुम्हाला अजून माहिती हवी आहे, उपाय हवा आहे, तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री